असं वाटतं की तिला सुद्धा माझी गरज आहे. तुझ्या एकटीचीच. नाही नाही, माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढू नकोस. पण मुलांना असं एकटीने सांभाळणं, त्यांना मोठं करणं सोपं काम नाही आहे ग. मुलांना जितकी आईची गरज असते तितकीच बापाची देखील गरज असते. केदारचंच बघ ना, त्याच्या आठवणी सांगताना मला प्रत्येक क्षणाला जाणवतं की तो लहानाचा मोठा होत असताना त्याला माझी गरज होती, पण मी नव्हतो त्याच्याबरोबर. त्याला असं एकटीने वाढवताना किती हाल झाले असतील, किती त्रास झाला असेल देवकीला. आणि जो त्रास देवकीला झालाय तो तुलाच काय कुठल्याही आईला होऊ नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे, खरं सांगतो. आणि बघ बाळा, गैरसमज करून घेऊ नकोस. मी तुला हे सांगणं कितपत योग्य आहे मला माहित नाही, पण तुझा बाबा म्हणून सांगतो, शेखरचा पुन्हा एकदा विचार करायला काय काय हरकत काय म्हणतो मी. हं? तो विषय आता संपलाय. द्या काका. अगं पण सगळी दारं अजून पूर्णपणे बंद झालेली नाही आहेत कौशिकी. तुमचा अजून कायदेशीर घटस्फोट देखील झालेला नाही. आणि बाबा, मी हे तुम्हा दोघींसाठी म्हणतोय. हा, मुलांच्या मनातनं बापाची आठवण अशी पुसून टाकणं इतकं सोपं नसतं. ती आपल्या बापापासून लांब आहे. ती माझ्या आईच्या हट्टामुळे असं तिला वाटलं तर. मी जे करते ते इराच्या भल्यासाठी करते हे तुम्हालाही माहिती आहे. आजी इराची अवस्था झाली ती शेखरमुळे झाली आणि मला पुन्हा ती रिस्क घ्यायची नाहीये दया काका. अगं बाळा, पण झाली ना, त्याच्या हातून चूक झाली मान्य आहे, पण तू. मला उशीर होतो दया काका. हो सासूबाई, काय एकटक बघत बसलाय त्याच्याकडे? इकडे. आता काय झालं? अगं ये ग. अगं यातलं खरं पनीर कुठलं आणि खोटं पनीर कुठलं ते सांग. अहो मी कसं सांगणार ते? आणि हा खेळ थांबवा आता, गोळ्या घ्या जाऊन. तुमच्या गोळ्यांची वेळ लक्षात आहे माझ्या. नाहीतर म्हणाल सुनेला काळजीच नाहीये माझी. मी 2 दिवस घरात नव्हते तेव्हा कळलं असेल ना सुनेचं महत्व. नाही म्हणजे घरातली कामं करायला लागली तर लगेच आजारी पडलात. नाही नाही नाही, तू नव्हतीस म्हणून आजारी पडले नाही मी. या खोट्या पनीरमुळे आजारी पडले. आणि काळजी करू नकोस. अगं एवढी तब्येत बरी नसताना सुद्धा माझ्या नात जावयानं तुझी आठवण येऊ दिली नाही मला. हो ना? मग जाताय का राहायला कायमचं? तशी वेळ आली तर जाईन सुद्धा. पण मला सांग, तू तुझ्या लेकीकडे जाणार होतीस ना राहायला, त्याचं काय झालं? आता एवढी माझी तब्येत बरी नव्हती तरी सुद्धा तुझ्या लेकीनं किंवा जावयानं साधा फोन सुद्धा केला नाही ग. अहो ते भेटायला येणार होते तुम्हाला. नाही पण ते खूप बिझी असतात ना. तुमच्या जावयासारखे नाही आहेत ते रिकाम टेकडे. नाही 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 नाही, माझा जावई सुद्धा रिकाम टेकडा नाही बरं का. पण मला बरं नाही असं कळल्याबरोबर हातातलं काम टाकून आला माझ्या काळजीपोटी इथं. हो का? आता जरा जास्तच बरं वाटतंय असं दिसतंय तुम्हाला. नाही, नात जावयाने खूप सेवा केली असेल ना तुमची, म्हणून तर तारिणी आणि तिच्या नवऱ्याचं कौतुक सुरू झालंय. आम्ही आयुष्यभर तुमची सेवा केली आहे, त्याचं काहीच नाही ना तुम्हाला. तुम्ही एक काम करा, तुम्ही ना तारिणी आणि तिच्या नवऱ्याकडेच जा राहायला कायमचं. जाताय का खांडेकरांकडे? जा. नाही नाही नाही, त्याची काही गरज नाहीये. पण जे चांगलंय त्याचं कौतुक करायलाच हवं ना. या चांगल्या आणि वाईट पनीर सारखी माणसांची पारख सुद्धा असायला हवी. आणि वेळीच ते तुझ्या लक्षात आलं तर बरं आहे ग. तुझ्या चांगल्यासाठीच सांगते मी. नाहीतर मग या पनीर सारखं ना खाल्ल्यावर पोटात दुखतं. आधीच ते तारिणीचं चांगलं बघितलं की तुझ्या पोटात दुखत असतं ना, म्हणून मी आपलं सांगितलं. नाही, तुम्हाला काय झालंय? हे काही नाही, जरा टेन्शन आलं होतं. हे कौशिकीने हे पनीरचं प्रकरण समोर आणून कुठलं मोठं संकट ओढवून घेऊ नये म्हणजे मिळवलं. मी माझ्यासाठी एक करशील तू? सांगा ना. कौशिकीला कधी एकटं सोडू नकोस. नाही बाबा, मी तिला कधीच एकटं नाही सोडणार. नेहमी काळजी घेईल. पण तुम्हाला नेमकी कसली काळजी वाटते? तुम्ही त्या दिवशी फोनवरती पण म्हणालात की जामखंडेंना अन्न व औषध विभागाचं मंत्री करणं म्हणजे माकडाच्या हाती कोलीत देण्यासारखं आहे. MNL ला धोका आहे का त्यांच्यापासून? असं
ठोस असं काही सांगता येणार नाही, पण माझा अनुभव सांगतो, तो माणूस काही साधा नाही आहे. अनुभव तुम्हाला काही केलं होतं का त्याने? या विषयावर मला फारसं बोलायला आवडत नाही किंवा कोणाला मी सांगत पण नाही, पण तुला सांगतो, फार वर्षांपूर्वी एक खूप मोठा मेडिकल स्कॅम झाला होता आणि मी तो सगळा स्कॅम उघडकीस आणण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यावेळी माझ्यावरती खूप दबाव आणला गेला. आता माझ्यात काय तुझ्या किंवा कौशिकीसारखी तेव्हा हिंमत नव्हती तेवढी, त्यामुळे मी त्या सगळ्या दबावाला बळी पडलो आणि मी ती गोष्ट कधीही कोणाला कळू दिली नाही. का? हा, कारण फार मोठमोठ्या राजकारण्यांचा हात होता त्याच्यामध्ये. बापूराव जामखंडेंचा सुद्धा? हा, म्हणजे माझा संशय होता तसा. म्हणजे त्याच्या खुर्चीला सुद्धा धोका होऊ शकतो अशी चर्चा होती त्यावेळी. पण असं का? ते काही कोण मला आजवर उघडलेलं नाही, पण काहीतरी त्याचा नक्कीच हात असणार. त्याशिवाय काही कोणी असं बोलेल का मला सांग? यांचा त्या स्कॅमशी काय संबंध होता का नाही हे शोधायला हवं. तू शोधून काढणार. म्हणजे तुला हा विषय खूप आवडतो, म्हणजे गुन्हेगारी, राजकारण वगैरे. हां, म्हणजे एमएनएनच्या कामाचा भाग आहे ना हा. म्हणजे असा माणूस जर समाजात असेल तर आपण पण सतर्क राहायला हवं. कौशिकीला सांगतो मी, तुझ्याकडे गुन्हेगारी आणि राजकारण विभाग सोपवायला. तुला तुझ्या आवडीचं काम करता येईल ना, नाही का?